जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आधार ब्लड बँक, दात्री, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह व जय हिंद युथ फाउंडेशनच्या वतीने जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा करण्यात आला। इचलकरंजी येथील तांबेमाळ आधार ब्लड बँक येथे थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण व रक्तदान करणारे रक्तदाते यांना एकत्र करून थॅलेसेमिया आजाराचे जनजागृती करण्याच्या उद्देशाने आधार ब्लड बँक इचलकरंजी, दात्री, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह तसेच जय हिंद युथ फाउंडेशनच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना थॅलेसेमिया आजाराची माहिती व त्या आजारापासून कशा पद्धतीने सामोरे जावे याचे मार्गदर्शन आधार ब्लड बँकेचे अध्यक्ष श्री सतीश मेटे यांनी केले। यावेळी आधार ब्लड बँकेचे अध्यक्ष श्री सतीश मेटे, श्री संजय टकलेसर, श्री अर्जुन पांढरपट्टे, डॉक्टर महादेव माने, डॉक्टर MS जाधव, डॉक्टर अजिंक्य घट्टे व स्टाफ, दात्रीचे प्रद्युमन मगदूम, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे एक्झिक्युटिव्हचे प्रेसिडेंट गणेश निकम, सेक्रेटरी रोटरियन विवेक हसबे, रोटरियन प्रकाश मोरबाळे, रोटरियन अमित खानाज, रोटरियन शीतल उपाध्ये, जय हिंद युथ फाउंडेशनचे श्री सुहास गोरे, प्रकाश मेटे व थॅलेसेमिया रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह आधार ब्लड सेंटर इचलकरंजी, दात्री फाउंडेशन इचलकरंजी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह आणि जय हिंद युथ फाउंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त उद्यमाने आज 8 मे थॅलेसेमिया डे या निमित्त आपण आपल्या ब्लड सेंटरमध्ये एक कार्यक्रम आपण आयोजित करतोय थॅलेसेमिया पेशंट्ससाठी। हा कार्यक्रम आपण अशासाठी घेतलेला आहे, जे थॅलेसेमिया पेशंट आहेत या पेशंटसाठी आपण स्क्रीनिंग करतोय की त्यांना आपण फ्युचरमध्ये ज्या वेळेला ब्लड लागतंय त्या पद्धतीनं आपण त्यांना कुठल्या पद्धतीनं आपण हे करू शकतोय, या पद्धतीनं आपण हे आजचा कार्यक्रम आपण घेतला आहे। नमस्कार, मी प्रद्युम्न मगदूम आणि मी कागलचा आहे। हा उपक्रम जो आहे हा वर्ल्ड थॅलेसेमिया डेच्या निमित्ताने आपण राबवलेला आहे, जेणेकरून जितके थॅलेसेमियाचे जे पेशंट्स असतील त्यांना स्टेम सेल डोनेशन किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करून कसं थॅलेसेमियामधून आपण पूर्णपणे बरं होऊ शकतो हे जी माहिती आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचू दे। त्यांनी त्यावरती उपक्रमवरती प्रॉपरली येऊ देत, त्यांनी त्यांचं तसं चेकअप करून घेऊ देत आणि एक थॅलेसेमियाचा जो एक मोठा बेस आहे जे खूप डिफिकल्ट आहे त्यातून रिकवर होणं, तर त्यामध्ये लोकांमध्ये समजू दे की कसं आपण यामध्ये स्टेम सेल्स डोनेट करून थॅलेसेमियासारख्या पेशंट्सना वाचवू शकतो, यासाठी हा उपक्रम केलेला आहे। माझ्यासोबत या उपक्रममध्ये सगळ्यात मोठा मला सपोर्ट दिलेला आहे तो म्हणजे आधार ब्लड बँकनी, ज्यांनी या उपक्रमसाठी थॅलेसेमियासाठी ब्लड देणारे जे पेशंट्स आहेत त्यांना बोलवलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण एक चर्चा केलेली आहे। जितके काही पेशंट्स असतील, लोक असतील यामध्ये सहभाग, त्यांचा सगळ्यांचा आभार आणि स्पेशल थँक्स रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह इचलकरंजीसाठी आणि आधार ब्लड बँकसाठी, ज्यांच्यामुळे हे झालेलं आहे। थॅलेसेमिया हा एक आजार, ब्लडचा आजार आहे जो मेजरली लहान मुलांपासूनच डेव्हलप होतो। ब्लडमध्ये आपल्या घटक असतात RBC, WBC, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा, आणि त्या RBC मध्ये हिमोग्लोबिन जे असतं ते इम्पॉर्टंट असतं, जे ऑक्सिजन कॅरी करत असतं। तर जेव्हा हिमोग्लोबिन त्या ब्लडमधलं कमी होतं तर त्यावेळी हे थॅलेसेमियासारखा आजार जो आहे तो पसरतो। या आजारामध्ये ज्यांना थॅलेसेमिया झालेला आहे त्या पेशंट्सना प्रत्येक 15 दिवसांना आपल्याला नवीन ब्लड ज्यामध्ये प्रॉपर हिमोग्लोबिन आहे ते त्यांना ट्रान्सफर करायचं, म्हणजे ते ब्लड त्यांना चढवण्याचं गरज असते। जर प्रत्येक 15 दिवसांना नाही झालं तर मग त्यांना परत तो प्रॉब्लेम 16व्या 17व्या दिवशीपासून स्टार्ट होतो। त्यामुळे या पेशंट्सना प्रत्येक 15 दिवसांवरती रक्त चढवण्याची गरज असते। सोबतच त्यांना रक्त वाढण्याचे इंजेक्शन्स चालू असतात, गोळ्या चालू असतात आणि यातून क्युअर होण्यासाठी स्टेम सेल डोनेशन हे करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं, जिथून तुमच्या बोनमधून नवीन स्टेम सेल्स तयार होतील आणि नवीन रक्ताचे घटक तयार होतील। थँक्यू। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।